आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज एकांबे गावात प्रचाराचा नारळ फुटलेला आहे। आमदार साहेब असू द्या आणि गावातील सगळे ज्येष्ठ वर्ग सगळ्याच आणि भागातील लोकांच्या वतीनं आणि इथं सगळे जमले होते। सगळ्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। महत्त्वाचं या गावाला आणि या गावानं साहेबांच्यावर खूप प्रेम केलेलं आहे आणि साहेबांनी या गावावर खूप प्रेम केलेलं आहे आणि हे गाव आमच्यावर प्रेम करेल आम्हाला अशी आशा आहे। आज या ठिकाणी एकंबे गावातील लोकांनी सर्व आमच्या प्रमुख नेते मंडळींनी सहकार्यांनी या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडताच्या शुभारंभाच्या प्रसंगी जी उपस्थिती दाखवली त्याच्यामुळे एकंब्यामध्ये काय होणार आहे आणि एकंब्याच्या माध्यमातून आमचा विजय किती सुकर होणार आहे हे या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे। त्यामुळं आता मी तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून मी एकमकरांचे अक्षरशः आभार मानतो की तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी एक प्रोत्साहित केले आणि प्रचाराचा नारळ आणि प्रचाराचा शुभारंभ तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की त्यामुळं आता आम्हाला पूर्णपणे फिरताना सगळे काम करताना फार मोठ्या प्रचाराच्या कार्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा मिळालेली आहे। तर मी आपल्या माध्यमातून एकंबेकर ग्रामस्थांचे एकंब्यातील प्रमुख आमच्या सर्व नेते मंडळींचे माझे तरुण मित्रांचे सहकाऱ्यांचे माता भगिनींचे सर्वांचे आम्ही तिघंही आभार मानतो आणि आपला हे सहकार्य आम्हाला कायम राहील आणि आपल्या सेवेची संधी देईल एकंबेकर ह्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। आज एकंबे गावात आपल्या प्रचाराचा नारळ साहेबांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या हस्ते फुटला। सर्वांनी भरघोस प्रेम आम्हाला आमच्या दोघांवर दाखवलेलं आहे। एका सामान्य स्त्रीला आपण संधी दिली तर त्या संधीचं सोनं नक्कीच मी करेन। धन्यवाद।